शिरपूर शहरातील अंबिकानगर परिसरात 4 दरोडेखोरांनी गॅस कटरच्या साहाय्याने एसबीआय बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना 25 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री 2 ते 2:30 वाजच्या सुमारास घडली आहे। पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला असता दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये थरारक चकमक झाल्याचे समजते। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवारी पहाटे 2 ते 2:30 वाजच्या सुमारास अल्ट्रो कार मधून आलेल्या 4 अज्ञात व्यक्तींनी अंबिकानगर येथील एसबीआय एटीएमवर धाड टाकली। त्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने मशीन फोडून रोकड काढली। दरम्यान काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून धमकी दिली। नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किजसन घाट परिसरापर्यंत संशयितांचा पाठलाग केला। मात्र दरोडेखोर कार आणि रोकडसह फरार होण्यात यशस्वी झाले। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून सदर पथक संशयितांच्या शोधार्थ मध्य प्रदेशकडे रवाना झाले आहे। या घटनेमुळे शिरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी पाहणी केली। तसेच फॉरेन्सिक व डॉग पथकाला पाचारण करण्यात आले।